एकदा या पद्धतीने झणझणीत आणि तर्रीदार मिसळ घरच्या घरी बनवून तर पहा. हॉटेलची मिसळ खायचे विसरून जाल एवढी चमचमीत ही मिसळ बनून तयार होते. अगदी लहानांपासून मोठे देखील आवडीने ही मिसळ खातील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाव किलो मोड आलेली मटकी घेतली. हॉटेलमध्ये बनवलेल्या मिसळमध्ये बहुधा मटकीच वापरली जाते. मटकी स्वच्छ धुवून घेऊया. आता गॅसवर एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये अर्धी पळी तेल घालूया आणि अर्धा चमचा हिंग घालून खमंग असं परतवून घेऊ. आता या हिंगाच्या फोडणीमध्ये ही मोड आलेली मटकी घालून घेऊ आणि 2 मिनिटं चांगली अशी मटकी परतवून घेऊ. हिंगाच्या फोडणीमध्ये मटकी परतवल्याने खूप छान अशी चव येते. चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि अर्धा चमचा हळद घालून सगळं चांगलं परतवून मिक्स करून घेऊ. आता मटकीमध्ये 2.5 ग्लास पाणी घालून घेऊ. याऐवजी तुम्ही ही मटकी कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता. कुकरला 1 शिट्टी देऊन घ्यायची. मटकी चांगली अशी शिजते. आता झाकण ठेवून 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती मटकी चांगली शिजून देऊ. मटकी इकडे शिजत आहे तोपर्यंत एक मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा जिरे, 5 ते 6 काळी मिरी, 3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 3 वेलची घेतले आहेत. आता हे सगळे मसाले खमंग असे भाजून घेऊया. हा दालचिनीचा तुकडा मी इथे छोटा छोटा करून घेते, जेणेकरून चांगला असा भाजला जाईल. चांगला असा सुगंध सुटेपर्यंत हे मसाले परतवून घ्यायचे. हा मसाला मिसळमध्ये घातल्याने मिसळला खूप छान अशी चव येते. मसाला इथे मी चांगला असा परतवून घेतला. आता मसाला काढून घेऊया. त्याच तव्यावरती अर्धा पळी तेल घालून घेऊ. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत. ते या तेलामध्ये घालून घेऊ आणि कांदा लालसर होईपर्यंत चांगला असा परतवून घेऊया. कांदा इथे मी चांगला असा परतवून घेतला. आता याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालूया. 2 आल्याचे तुकडे, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून हेही चांगलं खमंग असं परतवून घेऊ. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा मिसळ पाव बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आता याच्यामध्ये 3 चमचे मी इथे खिसलेलं खोबरं घेतलं आहे. ते देखील घालून घेऊ आणि चांगलं परतवून भाजून घेऊया. तर इथे सगळी जिन्नस मी चांगली अशी भाजून घेतली. आता हे वाटण थंड करून मग मिक्सरला बारीक करून घेऊया. आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सुका मसाला घालून घेऊ आणि हा मसाला वाटून घेऊया. तर इथे मी मसाला वाटून घेतला. आता याच्यामध्ये हे वाटण घालून घेऊ आणि हे देखील चांगलं असं वाटून घेऊ. थोडंसं वरून पाणी घालायचं आणि वाटण चांगलं असं वाटून घ्यायचं. तर पहा मी इथे वाटण चांगलं असं वाटून घेतलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर पहा आता 10 मिनिटं झाले आहेत आणि मटकी देखील चांगली अशी शिजली आहे. मटकीचा अगदी गाळ करायचा नाही, अशी मटकी आखीच राहिली पाहिजे. तर पहा मटकी एकदम परफेक्ट अशी शिजली आहे. आता गॅस बंद करून घेऊया. आता एका कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊया. तेल थोडं जास्तीच वापरायचं, जेणेकरून मिसळीला कट चांगला येतो. अर्धा चमचा मोहऱ्या घालून घेऊ. मोहऱ्या चांगल्या तडतडून देऊया. वरून कढीपत्त्याची पानं घालूया आणि हे वाटून घेतलेलं वाटण या फोडणीमध्ये घालून घेऊ. वाटण आपण चांगलं असं खमंग भाजून घेतलं होतं, म्हणून वाटण जास्ती भाजायची गरज नाही. आता 1 चमचा लाल तिखट मसाला घालूया. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेऊ.
ही सगळी जिन्नस चांगली अशी वाटणामध्ये परतवून घेऊया. वरून थोडंसं पाणी घालूया. मी इथे मिक्सरच्या भांड्यामधलंच थोडंसं पाणी इथे घातलं आहे. सगळं चांगलं असं मिक्स करून फक्त 1 मिनिटासाठी या मसाल्यावरती झाकण ठेवून घेऊ. मसाला पुन्हा एकदा चांगला असा परतवून घेऊया. आता ही शिजवून घेतलेली मटकी या फोडणीमध्ये घालून घेऊया. सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेऊ. वरून तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि एक बारीकशी उकळी येऊन देऊया. तर आता रशाला उकळी यायला लागले आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं मटकी चांगली शिजवून घेऊ. तर पहा इथे 5 मिनटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता रशाला किती छान अशी तर्री आली आहे. अगदी झणझणीत हा रस्सा दिसत आहे. या पद्धतीने मिसळ तुम्ही एकदा घरी बनवून तर पहा. प्रत्येक वेळेस याच पद्धतीने बनवाल आणि बाहेरची मिसळ खायचे विसरून जाल. एवढी झणझणीत आणि तर्रीदार ही मिसळ बनून तयार होते. आता वरून कोथिंबीर घालून घेऊया. तर पहा झणझणीत आणि तर्रीदार असा मटकीचा रस्सा बनून तयार झाला आहे. आता गॅस बंद करून घेऊ. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. इथे एका प्लेटमध्ये मी मटकीचा रस्सा काढून घेतला आहे. त्याच्यामध्ये वरून भरपूर असं फरसाण घालून घेऊ. कांदा घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि वरून लिंबाचा रस पिळून पावासोबत ही मिसळ आपण एन्जॉय करू शकतो. या मिसळला अगदी हॉटेलसारखी चव येते. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की या पद्धतीने एकदा मिसळ पाव घरी बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हॉटेलचा मिसळ पाव खायचे विसरून जाल आणि प्रत्येक वेळेस याच पद्धतीने घरी बनवाल.